नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी संग्राम। शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, दोघांनी 30-40 लोक घेऊन भारतीय जनता पार्टी सोबत जाऊन सत्ता स्थापन केली। नंतर पक्षावर दावे केले आणि पक्षही ताब्यात घेतले। म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या बाळासाहेबांनी स्थापन केलेला जो काही शिवसेना पक्ष होता तो धनुष्यबाणसहित एकनाथ शिंदेंनी पक्ष आणि माणसं सोबत नेली। पुन्हा अजित पवार यांनी जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पक्ष जो आहे तो शरद पवारांनी स्थापन केला होता तो सुद्धा घेऊन अजित पवार नीट निघून भारतीय जनता पार्टीमध्ये गेले, उपमुख्यमंत्री झाले आणि मस्त आता मागच्या 2 दिवसापूर्वी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे घड्याळ चिन्ह वगैरे सगळं मिळालेलं आहे। बऱ्याच दिवसांपासून ही चर्चा होती की राष्ट्रवादी फुटली, शिवसेना फुटली, आता काँग्रेसची बारी आहे। आता काँग्रेस सुद्धा फुटली आहे। म्हणजेच काँग्रेसचे नेते, ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे। आता पक्षामधून राजीनामा दिला असता तर चाललं असतं, मात्र त्यांनी थेट राजीनामा दिला आहे। आता म्हणजेच आता विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर आहेत आणि आता काही राहिलेलं नाही असा विचार करून त्यांनी थेट विधानसभेचाच म्हणजे आमदारकीचाच राजीनामा दिलेला आहे असं आपण थोडक्यात म्हणू, किंवा मग तसा तर्क लावणं चुकीचं ठरणार नाही। अनेक आमदारांनी जे आहे ते पक्षामध्ये राहून बंड केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीसोबत ते गेलेले आहेत। मात्र अशोक चव्हाणांनी तसं केलेलं नाही, स्वतः राजीनामा दिला आहे। राजीनाम्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही, मात्र अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आहे। आता अशोक चव्हाण राजीनामा देऊन थेट भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहेत अशा प्रकारची प्रचंड महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे आणि राजीनामा दिल्यानंतर आजच भारतीय जनता पार्टीमध्ये अशोक चव्हाण प्रवेश करणार आहेत असं बोललं जातं। आता अशोक चव्हाणांच्या संपर्कामध्ये जवळजवळ 10 ते 12 आमदार असल्याचंही बोललं जातं, म्हणजेच काँग्रेसचे आता तिसऱ्यांदा महाराष्ट्रामध्ये मोठा राजकीय भूकंप होणार आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या फुटीनंतर काँग्रेस जो राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय जनता पार्टीच्या जोडीला असणारा देशभरामधला, त्या काँग्रेसला महाराष्ट्रात खिंडार पडणार आहे। महायुतीला कशा प्रकारे त्यांनी ओढून ताणून जे आहे ते सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या, मात्र आता महायुतीला आणि काँग्रेसला मोठा खिंडार पडणार आहे। अशोक चव्हाण भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे। आता विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी हा तिसरा धक्का महाराष्ट्राला आणि राजकीय परिस्थितीमध्ये आहे। मात्र आता अशोक चव्हाण नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जवळजवळ अशोक चव्हाणांसोबत 10 ते 12 आमदार आहेत आणि ते त्यांच्या संपर्कात असून जसं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटानं केलं, तसं शिंदे गटानं केलं, तशाच प्रकारचा सगळा प्रकार जो आहे तो अशोक चव्हाण करणार आहेत। भारतीय जनता पार्टीमध्ये ते 10 जण जे आहेत ते प्रवेश करणार आहेत असं बोललं जातं आहे। मग आता नेमकं काय अशोक चव्हाणांच्या मनामध्ये आहे हे अद्याप तरी समोर आलेलं नाही। मात्र अशोक चव्हाणांनी जे आहे ते ट्विट करून सांगितलेलं आहे की आपण काँग्रेसच्या आमदारकीचा म्हणजे विधानसभेच्या आमदारकीचा जो आहे तो राजीनामा अध्यक्ष म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवलेला आहे। राहुल नार्वेकरांनी तो राजीनामा स्वीकारायचा की नाही करायचा हा त्यांचा अधिकार आहे, ते करतीलही कदाचित, आणि जर भारतीय जनता पार्टीमध्ये जे जाणार असतील तर करतीलच अशा प्रकारची शंका अर्थ वर्तवला जातोय। मात्र अशोक चव्हाणांनी हा राजीनामा का दिला अद्याप समोर आलेलं नाही। प्रवेश कुठं करणार याबद्दल सुद्धा त्याची काही माहिती आलेली नाही। मात्र आजच म्हणजे जी काही चर्चा आहे, जशा बातम्या येत आहेत सोशल मीडियावर, तशी चर्चा आहे की अशोक चव्हाण जे आहे ते आजच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे, जवळजवळ 10 आमदार घेऊन, अशा प्रकारची परिस्थिती सध्या आहे। मात्र निवडणुका जवळ आहेत, शिंदे मुख्यमंत्री झाले, मात्र जो काही निवडणूक आयोग होतं किंवा मग उद्धव ठाकरेंचे जे काही आक्षेप होते ते सुप्रीम कोर्टामध्ये अनेक दिवस लार्जर बेंचरसोबत हे प्रकरण चाललं। सुप्रीम कोर्टाने दोघांनाही दिलासा देणारा निर्णय दिला, म्हणजे कुठेतरी कायद्याला कुठेतरी छेद केला आहे अशा प्रकारचं घटना तज्ज्ञांचं मत आहे। मग सुप्रीम कोर्टाने सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी काय विचारात घेऊन केलेल्या नाहीत का असंही आता सवाल उपस्थित केला जातोय। मात्र आता अशोक चव्हाणांनी जर 10-12 लोक घेऊन जर पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तर पुन्हा निवडणूक आयोग, पुन्हा सुप्रीम कोर्ट, पुन्हा या सगळ्या गोष्टी, म्हणजे सुप्रीम कोर्ट आता अशोक चव्हाण गेले तर पूर्ण पक्षावर दावा करू शकत नाहीत, मात्र ती मागच्यासारखी वेळ येणार नाही। मात्र अशोक चव्हाणांच्या लोकांसोबत म्हणजे त्यांचं ते बाहेर पडण्याचं, गट करून बाहेर पडण्याचं काही सूत्र जुळतंय का, किंवा मग ते काही पक्षांतरबंदी कायद्यामध्ये बसतं का, या सगळ्या गोष्टी चाचपणी, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये पाहतच होतील। मात्र तशा प्रकारची चर्चा जी आहे ते महाराष्ट्रामध्ये सुरू झाली। अशोक चव्हाणांसोबत 10 ते 12 लोक आहेत। आता सगळी लोक राजीनामा देऊन जातात
की असंच पक्षात राहून किंवा मग आमदार पदावर सदस्य पदावर राहून जातात, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. मात्र तसं जर त्यांनी केलं तर त्यांचं जे काही बहुमत आहे त्यांच्या पार्टीचं महाराष्ट्रामध्ये निवडून आले तितक्यापैकी म्हणजे 2/3 त्यांना जे आहे ते मत पाहिजे आणि ते सोबत गेले पाहिजेत. असं जर काही कायद्यात बसणार मग पक्षांतरबंदी कायदा त्यांना लागू होणार नाही. असं काही जर घडलं तर कदाचित पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये नवा भूकंप असेल आणि भारतीय जनता पार्टीकडे फार मोठं संख्याबळ असेल असंही बोललं जातं आहे. मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये फार मोठी अगोदरच गर्दी झालेली आहे. पुन्हा या 10-12 लोकांची कुठं डाळ शिजणार आहे. मग भारतीय जनता पार्टी म्हणजे असा कमी होत चाललेला आहे का पक्ष, म्हणजे जी काही बलाढ्य पक्ष म्हणून ज्यांना भारतीय जनता पार्टीला असं वाटतं की आम्ही देशभरामध्ये बलाढ्य पक्ष आहोत, मात्र इतरांना सोबत घेतल्यानंतर जे आहे ते त्यांची किंमत कमी होते का, किंवा मग भारतीय जनता पार्टीमध्ये अगोदरच वैयक्तिक असलेले निष्ठावंत भारतीय जनता पार्टीचे सदस्य, आमदार, खासदार, मंत्री जे आहेत हे दुखावले जातात का. मध्यंतरी अशाच गोष्टी काही घडल्या होत्या. अजित पवार आल्यानंतर किंवा मग शिंदेसोबत आल्यानंतर जे काही भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते हे नाराज असल्याचं बोललं जात होतं. तशा प्रकारचा सूरसुद्धा बाहेर निघालेला होता. आणि आता पुन्हा हे 10-12 लोक जर काँग्रेसचे भारतीय जनता पार्टीमध्ये आले तर मला वाटतं पुन्हा निष्ठावंत आणि वैयक्तिक हाडामासाची जी काही भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत ते दुखावले जाऊ शकतात असंही बोललं जातं आहे. या सगळ्या गोष्टी आणि महाराष्ट्रातील घडामोडी नेमक्या काय घडू शकतात हे येणाऱ्या काही दिवसात म्हणजे 2 ते 4 दिवसांमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला कळू शकतात. जर वाटलंच म्हणजे तशा जर फार काही अगोदर ठरलेलं असेल तर खरंच अशोक चव्हाण जे आहेत ते आजच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू शकतात. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललं आहे काय? राजकारणाची परिस्थिती काय आहे? विकास जो काही विजन आहे महाराष्ट्राचं किंवा मग देशभराचं, या सगळ्या गोष्टी फार काही चांगल्या चालल्यात का असं तुम्हाला वाटतंय का? याबद्दल कॉमेंट करा, मनसोक्त कॉमेंट करा. काय तुम्हाला वाटतं? तुम्हाला अधिकार आहे. आता बऱ्याचशा घटनातज्ञांचं किंवा मग राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की आता न्याय होईल तो फक्त जनतेमध्ये. कुठल्याही प्रकारचं राजकीय क्षेत्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही असं जे आहे ते घटनातज्ञांचं आणि सामाजिक कार्यकर्त्यांचं, विश्लेषकांचं म्हणणं आहे.